आज प्रभाग क्रमांक 24च्या महिला सिडको विभागीय कार्यालयात सिडको विभागीय अधिकारी यांच्याकडे समस्या घेऊन आलेले होते। नेमकं आपण महिलांकडून जाणून घेऊया नेमकं काय समस्या आहेत, काय तक्रारी आहेत। आज आपण निवेदन द्यायला आले होते, नेमकं काय समस्या आहे? सर, गेल्या 1.5 महिन्यापासून ड्रेनेजचं पाणी अक्षरशः संडास बाथरूमचं पाणी येत रस्त्यापासून तर 70 घरांना ओलांडून जाते पाणी। रोज तीच समस्या, सकाळी उठलं की तीच समस्या। आज आमच्या घरामध्ये म्हातारे माणसं आहेत, लहान मुलं आहेत आणि सिडकोचे असे छोटे छोटे लेणे आहेत, ते बाहेर निघाले की त्या गटारीच्या पाण्यातच पाय। तर आम्ही 1.5 महिन्यापासून ऑनलाईन तक्रार पण केली आहे। ही तक्रार कमिशनर साहेबांपर्यंत पण जाते, पण तिथेही काही होत नाहीये। आज आम्ही सगळ्या महिला घराच्या बाहेर निघालो आणि आज आमची समस्या जर दूर झाली तरच आम्ही इथून हलवू, नाही तर आम्ही इथे डायरेक्ट धरणे आंदोलन द्यायला बसून जाऊ। काय सांगाल? आम्हाला इथं 1.5 महिन्यापासून त्रास आहे, कारण आमच्या तर डायरेक्ट घरांमध्ये पाणी, आम्हाला म्हणजे पाणी उपसून फेकायची वेळ येते। जर पाऊस आला ना तर इतकं ड्रेनेज तुंबलेलं आहे, ते पावसाचं पाणी आम्ही चुकलीने बाहेर करून फेकतो। 1.5 महिना झाला म्हणजे डायरेक्ट आमच्या घरापासून तर तुळजाभवानीपर्यंत ते पाणी, आमचा रस्ताच तो आहे जाण्या येण्याचा, त्याच्यामुळे आम्हाला त्याचा खूप त्रास आहे। तुम्ही अधिकारी किंवा स्थानिक लोकप्रतिनिधी यांना काही तक्रार केली होती का? सगळ्यांना करून झालेली, नगरसेवकांना झाली, इथं ऑफिसला येऊन झालेले, प्रत्येक ऑफिसमध्ये जाऊन झालेले, पण अजूनपर्यंत कोणी येत नाही। फक्त येता, बघून करतो, दुपारी येतो, सकाळी येतो, रात्री येतो, बस एवढं सांगतात, त्याच्या पलीकडे काहीच होत नाही। कुठला एरिया आहे तुमचा? सद्भावना चौक, सावरकर चौक, प्रभाग क्रमांक 24 मध्ये। हा, गणोरे साहेबांच्या तिथंच आहे। माले गणोरे, ते गणोरे सर येऊन गेले, 2-3दा येऊन गेले, पण ते पण म्हटले करतो करतो, पण मग आता नाहीच झालं, काय करणार। शेवटी आम्हाला इथे यायची वेळ आली।